डाळींच्या महागाईमुळे यंदा दिवाळीच्या फराळानं गृहिणींचं बजेट पुरतं कोलमडलं असलं तरी बाजारामध्ये रेडीमेड फराळानं मात्र गृहिणींनी दिलासा दिलेला आहे। कारण रेडीमेड फराळाच्या किमती केवळ 10-15 रुपयांनी वाढल्यामुळे नोकरदार महिलांसोबतच गृहिणींनी सुद्धा रेडीमेड फराळाला पसंती दिलेली आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। यंदा डाळींच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे गृहिणींना दिवाळीतला फराळ बनवणं थोडं महाग पडणार असलं तरी जर बाहेर रेडीमेड फराळांची किंमत पाहिली तर त्यात फारसा बदल झालेला दिसत नाहीये। गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 10% फराळांच्या किमतीत वाढ झाली आहे। 10 ते 15 रुपये फराळ जे आहेत ते त्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। खास करून नोकरदार महिला वर्ग रेडीमेड फराळ खरेदी करण्याला पसंती देतो, पण यंदा गृहिणींनी देखील रेडीमेड फराळ विकत घेण्याकडे कल जो आहे तो त्यांचा दिसून येतोय। कारण रेडीमेड फराळ जो आहे तो सोयीस्कर, त्याचबरोबर इतर डाळींच्या तुलनेत आणि फराळ बनवण्याच्या तुलनेमध्ये थोडा महाग नसलेला, स्वस्त असलेला असा पाहायला मिळतो। याच विषयी जाणून घेऊया। आपल्या सोबत फराळ विक्रेते आहेत। किती रुपयांनी किमती वाढलेल्या आहेत? जवळजवळ 10% वाढल्या। आता डाळींच्या किमती वाढल्यात आणि सगळीकडे आपण म्हणतोय की महाग होतोय डाळी विकत घेणं, फराळ बनवणं, तर त्याचा काही परिणाम पडला नाही? तसा परिणाम पडलाय, पण आम्ही गिरायकांचा विचार केला त्यामुळे आम्ही एवढा वाढवला नाही भाव। आपल्या सोबत काही ग्राहक देखील आहेत या ठिकाणी, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल, तुम्ही रेडीमेड फराळ खरेदी करताय, काय काय तुम्ही खरेदी केलं आणि हा पर्याय तुम्ही का निवडला? डाळींच्या किमती वाढल्या कारणाने रेडीमेड फराळ विकत घेतलेला आहे। कारण घरी बनवण्यात जेवढा वेळ जातो तो पुरेसा नसतो, त्यामुळे म्हणून रेडीमेड फराळ घेतलेला आहे। तरी तसं म्हटलं जात आहे की महागाई आहे, डाळींच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे गृहिणींना ते सुद्धा बजेट जे आहे ते सांभाळावं लागतं, तर त्या दृष्टीने रेडीमेड फराळाविषयी तुम्ही काय सांगा? मग त्या दृष्टीने विचार केला तर त्या किमती आणि ह्या किमतीमध्ये मला काही फारशी तफावत वाटत नाहीये। म्हणजे एवढी मेहनत करूनही पैसे जर वाचत नसतील तर मग का नको, मग रेडीमेड। म्हणजे आणि बहुतेक गृहिणी नोकरी करणाऱ्या आहेत म्हणजे मुंबईमधल्या, त्यामुळे हा पर्याय जो आहे तो मला खूप संयुक्तिक वाटतो। तर आपण बघतोय की रेडीमेड फराळाने महागाईला ठेंगा दाखवलेला आहे आणि अनेक नोकरदार महिलांसोबतच आता गृहिणी देखील रेडीमेड फराळ विकत घेण्याचा पर्याय निवडतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।